पुण्यातनं एमपीएससीच्या आंदोलनाचा एमपीएससी परीक्षार्थींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। नवी पेठेतल्या शास्त्री रस्त्यावर हे आंदोलन सुरू आहे। परवा रात्रीपासून विद्यार्थी आंदोलन करतायत। विद्यार्थ्यांसोबत रात्रीपासून त्या ठिकाणी इतरही लोक आता परीक्षार्थी जमलेले आहेत। 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला अशी मागणी आता एमपीएससी उमेदवारांकडून त्या दिवशीपासूनच केली जाते। आता विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय दिला नाही तर आंदोलनात उतरण्याचा इशारा शरद पवार यांच्याकडूनही देण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, अत्यंत महत्त्वाची ही घडामोड, परवा रात्रीपासून हे परीक्षार्थी आंदोलन करतायत। आता आज एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांची होणार आहे। ह्या विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतंय? काही सकारात्मक निर्णय या बैठकीतून निघू शकतो का? काल अनेक नेते सुद्धा येऊन त्यांना भेटून गेलेले आहेत। नक्कीच खरं तर सकारात्मक चर्चा या ठिकाणी व्हावी अशी या मुलांची अपेक्षा आहे। आजचा तिसरा दिवस आहे आणि आजही ही जी मुलं आहेत या शास्त्रीनगर रस्त्यावर या ठिकाणी आंदोलन करत आहेत। खरं तर या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या मुलांना भेटण्यासाठी आले, अनेक पक्षाचे नेते या मुलांना भेटण्यात आलेले। मात्र जो मेन मुद्दा आहे, जो 25 तारखेला एमपीएससीची परीक्षा आहे आणि आयबीपीची परीक्षा आहे ती एकाच वेळी आलेली आहे आणि हीच मागणी आहे की जी परीक्षा आहे ती पुढे ढकवावी, कारण दोन परीक्षा एकत्र आल्या आहेत। त्यामुळे या मुलांनी आंदोलन केले आहे। खरं तर अनेक वर्षापासून ही मुलं अभ्यास करत असतात ते एका परीक्षेसाठी आणि एकाच वेळी जर ही परीक्षा येत असेल तर त्यांचं वर्ष खराब होऊ शकतं। त्या अनुषंगाने या मुलांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे आणि आजचा हा तिसरा दिवस आहे। या आंदोलनामध्ये जर निर्णय नाही झाला तर शरद पवार या आंदोलनामध्ये सहभाग होण्याचा इशारा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिलेला आहे। तर एवढंच नाही तर या आंदोलनामध्ये काल रात्रीपासून आमदार रोहित पवार हे सुद्धा आंदोलनकर्त्यांसोबत या ठिकाणी बसलेले आहेत। खरं तर हा जो विषय आहे हा आजच्या आज निकालात लागला पाहिजे, नाहीतर हे आंदोलन आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। खरं तर अशा प्रकारच्या जे ट्विट आहेत ते सुद्धा शरद पवारांनी केले आहे, कारण ते स्वतः आज जर निर्णय नाही झाला तर या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे। तर आपल्यासोबत रोहित पवार आहेत, ते काल रात्रीपासून या ठिकाणी बसलेले आहेत। दादा, खरं तर आंदोलनामध्ये तुम्ही रात्रीपासून सहभागी झालेला आहे, आज निर्णय येणं अपेक्षित आहे? नाही, निर्णय यावाच लागेल, कारण की हे विद्यार्थी 2 दिवसापासून आपल्या हक्कासाठी इथं बसलेले आहेत। हे जे आंदोलन आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्वतः उभं केलेलं आंदोलन, आम्ही सगळे फक्त पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे। आता यांची मागण्या रास्त आहेत। यांचं म्हणणं आहे की आता हे जे काही बँकिंग बरोबर क्लॅश झालेले एक्झाम आहे ती पुढे ढकलावी। त्याच्याचबरोबर यांच्या सगळ्यांची मागणी आधीपासून होती की राज्य सेवा ही जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये कृषी सेवासुद्धा ॲड करण्यात यावी। आता यांचा आन्सर पॅटर्नच जर बदलणार असेल, ऑब्जेक्टिव्हनं सब्जेक्टिव्ह जाणार असेल तर हा खूप मोठा बदल आहे। अनेक वर्षांपासून हे सर्व विद्यार्थी तिथं प्रयत्न करतात, अभ्यास करतात। पॅटर्न बदलला तर अडचण वाढू शकते। त्यामुळे यांची अपेक्षा आहे की हे ॲड व्हावं, जागा वाढाव्यात आणि ब आणि क याच्यात म्हणजे ज्या काही एक्झाम्स व्हायला पाहिजे, नाही तर ती पदं आहेत ती भरायला पाहिजे, ते गेले 1.5 वर्ष भरली नाही। त्यामुळे यांची अपेक्षा आहे एवढं की पुढे ढकला, त्याच्यात पदं वाढवा आणि निर्णय लवकर द्या। तर खरं तर काल संध्याकाळीचा निर्णय व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही। आज सकाळी 10 वाजता आम्ही करतो असं सांगितलं। आता आयोगातले सर्व सदस्य असतील, नाहीतर सरकारमधले सर्व सदस्य जर त्यांचा व्यायाम झाला असेल, त्यांचा सकाळचा चहा झाला असेल, नाश्ता झाला असेल, जिम झाला असेल, तर आता अपेक्षा आहे की ते आयोगामध्ये जावेत आणि 10 वाजता निर्णय जाहीर करावा। गांभीर्य नाही सरकारला असं वाटतं सहभागी होणार आहे? नाही, पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर या विद्यार्थ्यांच्या मान्य केल्या नाहीत तर पवारसाहेब स्वतः या आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहेत। आणि पवारसाहेब जेव्हा आंदोलनात सहभाग घेतात, नाहीतर या युवांना पाठिंबा नेहमीच असतो, पण आंदोलनाच्या स्थळी जेव्हा येतात तेव्हा इथं विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि हा विषय राजकीय नाही, हा सामाजिक आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे, पण सरकार या बाबतीत सिरियस नाही। आता हे बघा, काय सरकार म्हणतंय आयोग वेगळे, आता हे काय दूधखोळी मुलं आहेत काय? यांनी अभ्यास केलेला आहे, यांना सगळं माहिती की काय चालतं, कसं राज्य चालतं, कसं सरकार चालतं। आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं की नाही आता आपल्याला मुलांचं ऐकायचंच आहे तर आयोग ते ऐकतंच। याच्या आधीसुद्धा करोनाच्या काळामध्ये काही बरेच निर्णय हे मुलांच्या मागण्यांवरनं आपण बदललेले बघितलेले आहेत। त्यामुळे हे पूर्वी झाले, आता का नाही होणार? त्यामुळे उगाचच अजून वेळ न घेता लवकरात लवकर निर्णय हा मुलांच्या बाजूने दिला जावा अशी विनंती।
श्रुती, खरंच या ठिकाणी रोहित पवार यांचं म्हणणं आहे की जो निर्णय आहे तो लवकरात लवकर आला पाहिजे. नक्कीच निलेश, या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबतचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोतच. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. तर रोहित पवार या विद्यार्थ्यांसोबतच बसून आहेत, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे. आणि जर सरकारनं लवकरच याबाबत निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार असा इशारा शरद पवार यांनी सुद्धा दिलेला आहे. सरकारला ट्विट करत त्यांनी हा इशारा दिलेला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे असं शरद पवार म्हणाले. एक्सवर पोस्ट लिहित त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. तर परवा रात्रीपासून एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करतायत. 25 तारखेला बँकिंग आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे काही उमेदवारांना एका परीक्षेला मुकावं लागू शकतं. ही परीक्षा पुढे ढकला अशी त्यांची मागणी आहे. इतरही काही मागण्या आहेत. तर आता शरद पवारांनी आंदोलनात उतरण्याचा इशारा दिलाय.